आता बघूयात दीपावली संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दिवाळीनिमित्त दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी। दादर मार्केटमध्ये झेंडूंच्या फुलाला प्रति किलो 80 ते 120 रुपयांचा दर। मार्केटमध्ये विविध रंगांच्या फुलांची आवक वाढली। पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोली कोरेगाव भीमा शिक्रापूर रांजणगावमध्ये मोठी वाहतूक कोंडी। दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची रस्त्यांवर गर्दी। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचीही दमछाक। सणासुदीच्या काळामध्ये वाहतूक कोंडीने नागरिकांसह प्रवासीही त्रस्त। सोन्याचे भाव लाखाच्या वर तरी सुद्धा बाजारात उत्साह। लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याला आणखी सोनं खरेदी होण्याची शक्यता। पुण्याच्या शिरूरमधील बाजारपेठा फुलांनी सजल्या तर दिवाळी सणानिमित्त फुलांना मोठी मागणी। फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण। अकोल्यामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी। विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू। धाराशिवमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये नागरिकांची गर्दी। दिवाळीच्या सणासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक बाजारात। अतिवृष्टीचं सावट असलं तरी सुद्धा बाजारात गर्दी पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवाळीत नरकासूर बनवण्याचं काम सुरू। ठिकठिकाणी तयार होणारे भव्य नरकासूर स्पर्धा आणि कला प्रदर्शनाचं रूप घेत आहेत। तर सिंधुदुर्गातील सावंतवाडीसह कुडाळमध्ये सर्वात मोठी नरकासूर स्पर्धा आज होत असते। सावंतवाडीमध्ये बच्च कंपनी फक्त भव्य नरकासूरच नव्हे तर संदेश देणारे पर्यावरणपूरक आणि कलात्मक पद्धतीने सुद्धा सादर केलेले नरकासूर तयार करतात।